Now we will discuss the MCQs on the leukocytes. Now the first MCQ is, the nucleus of WBC is A option round, B option oval, C option irregular आणि D option spindle shape. आता WBC वेगवेगळ्या प्रकारचे आहेत, वेगवेगळ्या प्रकारामध्ये वेगवेगळा न्यूक्लियस आहे, म्हणून इथं आन्सर राउंड, ओव्हल, स्पिंडल शेप येणार नाही. तर इथं आन्सर काय येईल? द न्यूक्लियस इज इरेग्युलर इन द WBC. सो C ऑप्शन इज अ करेक्ट ऑप्शन. नेक्स्ट क्वेश्चन, लाइफ स्पॅन ऑफ WBC इन द मॅन इज अबाउट. लाइफ स्पॅन विचारलाय WBC चा. A ऑप्शन 160 to 180 days, B option 80 to 90 days, C option 20 to 25 days आणि D option 3 to 4 days. किती असतो? 3 to 4 days. हा लाइफ स्पॅन आहे WBC चा. सो D ऑप्शन इज अ करेक्ट. Which of the following blood cells are implicated in the immunity response? आता इम्युनिटी रिस्पॉन्स करण्यासाठी ज्या काही सेल्स आहेत तर त्याच्यामधल्या तुम्हाला क्वेश्चन काय विचारलाय तो नीट लक्षात घ्या. खूप वेळेला काय होतं तर क्वेश्चनचा आन्सर काय किंवा क्वेश्चनचं अंडरस्टँडिंग आपल्याला फारसं होत नाही, त्यामुळे इथे लक्षात ठेवायचं की क्वेश्चन काय. Which of the following blood cells are implicated in the immunity response? इम्युनिटी रिस्पॉन्स मध्ये कोण इम्प्लिकेटेड आहे विचारले. ऑप्शन्स आहेत A बेसोफिल, B इरिथ्रोसाइट्स, C लिम्फोसाइट आणि D न्यूट्रोफिल्स. आता मेजॉरिटी आपण आता इम्युनिटी मध्ये रोल कोणाचा पाहिला तर T आणि B लिम्फोसाइट्सचा. म्हणजे याच्यामध्ये ऑप्शन कुठला करेक्ट असेल? C ऑप्शन करेक्ट आहे की जो आहे लिम्फोसाइट. व्हॉट इज द रेशो ऑफ WBC अँड RBC इन द ह्युमन बिईंग? ह्युमन बिईंग मध्ये WBC आणि RBCचा रेशो किती आहे असं तुम्हाला विचारलंय. तर तो रेशो मीही सांगितला नाही पण माहित असू द्या 1:600 असतो. तो किती असतो? 1:600. जर समजा 600 RBC असतील तर त्याच्यामध्ये एकच WBC तुम्हाला दिसते, कारण WBC ही 1000 मध्ये असते आणि RBC ही मिलियन मध्ये असते. मग ऑप्शन तुम्हाला दिलेत 1:100, सेकंड बी ऑप्शन आहे 1:200, थर्ड ऑप्शन आहे 1:500 आणि डी ऑप्शन आहे 1:600. मग कुठला करेक्ट आहे? डी ऑप्शन करेक्ट आहे 1:600. द टाइप ऑफ ल्युकोसाइट्स विच अटॅक अँड एंगल्फ द बॅक्टेरिया इन द ब्लड आर. आता बॅक्टेरिया परत एकदा रिपीट करते. द टाइप ऑफ ल्युकोसाइट विच अटॅक अँड एंगल्फ द बॅक्टेरिया इन द ब्लड. बॅक्टेरियावरती अटॅक करायचं आणि एंगल्फ म्हणजे त्यांना गिळून टाकायचं. मग गिळून टाकण्याच्या प्रोसेसला काय सांगितलं मी? फॅगोसायटोसिस. मग त्या कुठल्या सेल करतात असं तुम्हाला विचारले. पहा, पहिली आहे न्यूट्रोफिल. ए ऑप्शन न्यूट्रोफिल, बी ऑप्शन ऍसिडोफिल, सी ऑप्शन बेसोफिल आणि डी ऑप्शन मोनोसाइट. मग त्यातला करेक्ट आन्सर आहे ए ऑप्शन विच वी नोन ॲज अ न्यूट्रोफिल्स. नेक्स्ट क्वेश्चन, जर्म ऑफ इलनेस आर रिमूव्ड बाय. जर्म ऑफ इलनेस म्हणजे जे काही पॅथोजन्स वगैरे तुमच्या बॉडीमध्ये जाऊन तुम्हाला रोग करतात असे आपण कुठल्या पद्धतीने रिमूव्ह करतो असं विचारलंय. ब्लड, ए ऑप्शन ब्लड कोॲग्युलेशन, बी ऑप्शन फॅगोसायटोसिस बाय ल्युकोसाइट्स, सी किलिंग बाय ब्लड अँड डी फॅगोसायटोसिस बाय इरिथ्रोसाइट. कुठला ऑप्शन येईल ह्याच्यामध्ये? बी ऑप्शन येईल, कारण फॅगोसायटोसिस बाय ल्युकोसाइट. इरिथ्रोसाइट्स फॅगोसायटोसिस करत नाहीत, त्यामुळे बी आन्सर ह्याचा करेक्ट असेल. पुढचा क्वेश्चन पहा, स्क्वीजिंग ऑफ ल्युकोसाइट्स आउट फ्रॉम द एंडोथेलियम ऑफ कॅपिलरी टू फाईट द फॉरेन एजंट इज नोन ॲज. आत्ताच मी मगाशी तुम्हाला सांगितलं की ल्युकोसाइट्स ह्या अॅमिबॉइड असण्यामुळे कॅपिलरीच्या वॉलमधून बाहेर येतात, त्या मुवमेंटला काय म्हणतात? हिमोलायसिस. ए ऑप्शन हिमोलायसिस, बी ऑप्शन हिमोपॉयसिस, सी ऑप्शन डायपेडासिस अँड डी ऑप्शन राउलेक्स. पहा, हिमोलायसिस म्हणजे आरबीसीचं लायसिस होणं, हिमोपॉयसिस म्हणजे ब्लड सेल्सचं फॉर्मेशन होणं आणि डायपेडासिस म्हणजे
त्या क्वीज आउट होणं WBC. मग इथं कुठला आन्सर करेक्ट आहे? डायपेडासिस. म्हणजे सी ऑप्शन इज अ करेक्ट. आणि राउलेक्स म्हणजे काय? तर जसं RBC ज्या असतात, कॉइन कशा आपण एकावर एक ठेवतो, तर अशा पद्धतीनं त्या कॉइन सारख्या एकावर एक असणं त्याला स्टॅक म्हणतात. राउलेक्सचा स्टॅक झालाय असं त्याला शब्द वापरला जातो. नेक्स्ट क्वेश्चन कुठला आहे पहा. ल्युकोपेनिया इज अ कंडिशन व्हॅन. आता पेनिया म्हणजे काय? डिक्रीज. बोन मॅरो इज डिस्ट्रॉइड. ए ऑप्शन. B option, the total number of lymphocytes decreases from 29% to 0.5%. The total number of leukocyte increases above 600 per cubic millimeter. आणि D option आहे, the total number of leukocyte decreases below 500 per cubic millimeter. आता पेनिया म्हणजे काय? डिक्रीज. आणि कितीच्या खाली डिक्रीज होतं म्हणून सांगितलं मी? लेस दॅन 4000 म्हणलं होतं. इथं फक्त काय सांगितलंय? 5000 आहे. पुस्तकात आपल्या 4000 आहे. त्यामुळे डी ऑप्शन करेक्ट आहे. द टोटल नंबर ऑफ ल्युकोसाइट डिक्रीजेस बिलो 5000 पर क्यूबिक मिलीमीटर. नेक्स्ट क्वेश्चन. द ब्लड सेल्स दॅट इज अ प्रिकर्सर टू मायक्रोग्लिया, कफर सेल अँड लँगरहॅन्स सेल इज अ. असा क्वेश्चन आहे. क्वेश्चन परत वाचते. द ब्लड सेल्स दॅट इज प्रिकर्सर टू द मायक्रोग्लिया, कफर अँड लँगरहॅन्स सेल इज. ह्या ज्या काही सेल दिलेल्या आहेत त्यांचं प्रिकर्सर कुठली सेल आहे असं विचारलंय तुम्हाला. पहा, तर मायक्रोग्लिया म्हणजे न्यूरॉनला सपोर्टिव्ह सेल असतात ब्रेन आणि स्पायनल कॉर्ड मध्ये. कफर सेल ह्या लिव्हर मध्ये असणाऱ्या फॅगोसायटिक सेल असतात. आणि लँगर हा सेल म्हणजे डेंड्रायटिक सेल्स असतात आपल्या स्किन मध्ये प्रेझेंट असणाऱ्या. मग त्याला प्रिकर्सर म्हणजे काय? तर प्रिकर्सर या शब्दाचा अर्थ असा असतो की मेटाबॉलिक प्रोसेसमध्ये एकापासून दुसरा फॉर्म तयार होणं त्याला प्रिकर्सर म्हणतात. मग ह्याचा प्रिकर्सर म्हणून कोण वापरलं जातं? तर ऑप्शन दिलेले आहेत. पहिला ऑप्शन आहे बेसोफिल, दुसरा बी ऑप्शन दिलाय मोनोसाइट, सी ऑप्शन आहे न्यूट्रोफिल आणि डी ऑप्शन आहे लिम्फोसाइट. मग इथं करेक्ट आन्सर आहे ह्याचं मोनोसाइट. कारण मोनोसाइट त्याच्या कोण असतात? प्रिकर्सर असतात. त्याच्यानंतर पुढे दिलाय द लार्जेस्ट कॉर्पसल इन द मॅमॅलियल ब्लड आर. मी आत्ताच सांगितले की लार्जेस्ट कॉर्पसल कोण आहे? ए ऑप्शन बेसोफिल, बी इरिथ्रोसाइट, सी लिम्फोसाइट अँड डी मोनोसाइट. मग लार्जेस्ट कोण आहे? मोनोसाइट आहे. आणि स्मॉलेस्ट कोण आहे? लिम्फोसाइट आहे. मग लार्जेस्ट विचारले मग आन्सर कुठलं पाहिजे? मोनोसाइट पाहिजे. सो डी ऑप्शन इज अ करेक्ट. विच ऑफ द फॉलोइंग इज अ ग्रॅन्युलोसाइट. खालच्यापैकी कुठली अग्रॅन्युलोसाइट आहे सांगा? ए लिम्फोसाइट, बी इओसिनोफिल, सी बेसोफिल आणि डी न्यूट्रोफिल. कुठली अग्रॅन्युलोसाइट आहे? लिम्फोसाइट. सो ए ऑप्शन इज अ करेक्ट. नेक्स्ट, which of the following leukocyte has multi-lobe nucleus? इओसिनोफिल, बेसोफिल, न्यूट्रोफिल आणि मोनोसाइट. हे 4 ऑप्शन दिलेत आणि त्याच्यात विचारलंय की मल्टी लोब कोण आहे. मग 2 to 7 लोब मी कोण सांगितलं? 2 to 7 लोब असतात न्यूट्रोफिल. सो सी ऑप्शन इज अ करेक्ट. Which one of the following are called as a wandering cells? वॉन्डरिंग सेल्स कोणाला म्हणतात असं विचारलंय? फिरणाऱ्या. एक इरिथ्रोसाइट, दुसरं मोनोसाइट, तिसरा सी ऑप्शन थ्रम्बोसाइट अँड डी ऑप्शन अमिबोसाइट्स आहे. मग वॉन्डरिंग हाचा अर्थ इथं कसा घेतला? फिरणाऱ्या म्हणजे मोनोसाइट बद्दल मी स्कॅव्हेंजर पण सांगितलं तुम्हाला की डेड सेलला त्या डेड टिश्यूला त्या खाऊन टाकतात. मग इथं वॉन्डरिंग सेल कोणाला त्यांनी म्हणलेलं आहे? मोनोसाइटला म्हणलंय. म्हणून बी ऑप्शन तिथं करेक्ट आहे. हिस्टामाइन अँड हिपॅरिन आर सिक्रिटेड बाय. हिस्टामाइन आणि हिपॅरिन कोण सिक्रिट करतं? ज्या अलर्जिक कंडिशन मध्ये ज्याचा नंबर वाढतो त्या. मग अलर्जिक कंडिशन मध्ये कोण वाढतं बघा खाली दिलेल्यापैकी. एक आहे ए ऑप्शन बेसोफिल, बी ऑप्शन ऍसिडोफिल, सी ऑप्शन न्यूट्रोफिल आणि डी ऑप्शन लिम्फोसाइट. मग कशात कोणाचं? हिस्टामाइन आणि हिपॅरिन सिक्रिट करणारे कोण आहेत? बेसोफिल आहेत. म्हणजे करेक्ट आन्सर कुठलं आहे? तर बेसोफिल, ए ऑप्शन. स्मॉलेस्ट ब्लड सेल्स आर. सगळ्यात स्मॉलेस्ट ब्लड सेल्स कुठल्या आहेत असं विचारलंय? ए इरिथ्रोसाइट, बी लिम्फोसाइट, सी मोनोसाइट अँड डी इओसिनोफिल. तर स्मॉलेस्ट कुठल्या आहेत? लिम्फोसाइट्स.
WBCs आर प्रोड्युस्ड इन. WBC कुठं तयार होतात विचारले त्यांनी. मी मगाशी शिकवताना सांगितलं फॉर्मेशन साइट. लिम्फ नोड ए ऑप्शन, बी ऑप्शन बोन मॅरो, सी ऑप्शन टॉन्सिल अँड डी ऑप्शन ऑल ऑफ दीज. ह्या सगळ्याच ठिकाणी त्या फॉर्मेशन होतात, म्हणून कुठला आन्सर करेक्ट आहे तर डी ऑप्शन करेक्ट आहे. ग्रॅन्युलोसाइट्स आर. ग्रॅन्युलोसाइट कुठली आहे असं विचारले खाली दिलेल्यापैकी. ए ऑप्शन ऍसिडोफिल, बी लिम्फोसाइट, सी मोनोसाइट अँड डी ऑप्शन बी अँड सी. आता ह्यापैकी कुठली आहे ग्रॅन्युलोसाइट तर फक्त एकच आहे, ती म्हणजे ऍसिडोफिल. मग पहिला आन्सर काय पाहिजे, ऍसिडोफिल्स आर द ग्रॅन्युलोसाइट. ए ऑप्शन इज करेक्ट. नेक्स्ट क्वेश्चन. WBCs आर प्रोड्युस्ड बाय एन प्रोसेस कॉल्ड. आता प्रोड्यूस विचारलंय आणि WBC विचारलंय, पण प्रोड्यूसला शब्द कुठला वापरायचा, पॉयसिस फॉर्मेशन. मग पहा, ए ऑप्शन ल्युकोपेनिया, बी ऑप्शन ल्युकोसाइटोसिस, सी ऑप्शन ल्युकोपॉयसिस अँड डी ऑप्शन ल्युकेमिया. लक्ष द्या थोडस. ल्युकोपेनिया म्हणजे सांगितलं होतं डिक्रीज इन द नंबर ऑफ ल्युकोसाइट्स. ल्युकोसाइटोसिस म्हणजे मी सांगितलं इन्क्रीज इन द नंबर ऑफ ल्युकोसाइट्स. आणि ल्युकोपॉयसिस म्हणजे मी सांगितलं होतं पॉयसिस म्हणजे फॉर्मेशन ऑफ ल्युकोसाइट्स. मग इथं प्रश्न विचारलाय WBCs आर प्रोड्युस्ड बाय एन प्रोसेस. त्या प्रोसेसला काय म्हणायचं मग, ल्युकोपॉयसिस. मग इथं कुठला आन्सर करेक्ट आहे, सी ऑप्शन हा करेक्ट आहे, ज्याला आपण म्हणतो ल्युकोपॉयसिस. नेक्स्ट क्वेश्चन. द नंबर ऑफ विच सेल्स इन्क्रीज ड्युरिंग द ॲलर्जी. ॲलर्जीच्या वेळेला कुठल्या सेल्स वाढतात असं तुम्हाला विचारलेलं आहे क्वेश्चन मध्ये. मग ॲलर्जिक कंडिशन मध्ये कोण वाढतं तर त्याच्यामध्ये बेसोफिल दिलेलं आहे ए ऑप्शन, बी ऑप्शन इओसिनोफिल दिलेलं आहे, सी ऑप्शन न्यूट्रोफिल आहे आणि डी ऑप्शन मोनोसाइट्स आहे. तर ऍक्च्युअली इओसिनोफिल जे असतात, बेसोफिल हिस्टामाइन सिक्रेट करतं आणि ह्या हिस्टामाइनला अँटी हिस्टामाइन फंक्शन करण्यासाठी इओसिनोफिल ह्या ॲलर्जिक कंडिशन मध्ये वाढतात, हे आपण मगाशी शिकलो. त्यामुळे करेक्ट आन्सर आहे इओसिनोफिल किंवा ऍसिडोफिल दिलं तर तिथं ऍसिडोफिल सांगावं लागेल. द नॉन फॅगोसाइटिक सेल्स आर. आता नॉन फॅगोसाइटिक ज्या फॅगोसाइटोसिस करत नाहीत अशा सेल्स कुठल्या आहेत असं तुम्हाला विचारलंय. बेसोफिल, इओसिनोफिल, लिम्फोसाइट अँड ऑल ऑफ दीज. आता पहा, फॅगोसाइटोसिस ह्यातल्या कुठल्याच सेल करत नाही. इथं जर न्यूट्रोफिल असलं असतं तर आपण सांगितलं असतं की न्यूट्रोफिल करते, पण बेसोफिल असेल, इओसिनोफिल असेल, लिम्फोसाइट असेल, ही फॅगोसाइटोसिसची प्रोसेस करत नाही. मग इथं करेक्ट ऑप्शन आहे डी ऑप्शन ऑल ऑफ दीज. नेक्स्ट क्वेश्चन. बायलोब न्यूक्लियस इज प्रेझेंट इन. बायलोब म्हणजे दोन लोब असणार. ए ऑप्शन इओसिनोफिल, बी ऑप्शन बेसोफिल, सी ऑप्शन न्यूट्रोफिल अँड डी ऑप्शन मोनोसाइट. मग बायलोब न्यूक्लियस कोणामध्ये प्रेझेंट असतं, ऍसिडोफिल मध्ये असतं, इओसिनोफिल मध्ये, बेसोफिल मध्ये नाही, न्यूट्रोफिल मध्ये नाहीये. बेसोफिल मध्ये कसं असतं, ट्विस्टेड असतं आणि न्यूट्रोफिल मध्ये कसं आहे माहिती आपल्याला, 2 to 7 लोब आहे, मल्टी लोब आहे. मोनोसाइट मध्ये कसं असतं, किडनी शेपचं आहे. मग इओसिनोफिल मध्ये कसं आहे, बायलोब न्यूक्लियस प्रेझेंट असतं. त्यामुळं ए ऑप्शन त्याचा कसा आहे, करेक्ट ऑप्शन आहे. अग्रॅन्युलोसाइट्स आर प्रोड्यूस मेनली इन. अग्रॅन्युलोसाइट्स मेनली कुठे प्रोड्यूस होतात असं त्यांनी क्वेश्चन विचारलाय. ए लिव्हर, बी किडनी, सी स्प्लीन अँड डी ए अँड बी बोथ. तर फॉर्मेशन अग्रॅन्युलोसाइटचं हे स्प्लीन मध्ये होतं, त्यामुळे इथं स्प्लीन हा ऑप्शन कसा आहे, करेक्ट ऑप्शन आहे. नेक्स्ट. द न्यूक्लियस ऑफ लिम्फोसाइट इज. आता तुम्हाला लिम्फोसाइटच्या न्यूक्लियसचा आकार विचारलेला आहे, कसा आहे तो. ए किडनी शेप, बी ओव्हल, सी ट्विस्टेड अँड डी सर्क्युलर. मग आता लिम्फोसाइट आहे, मग लिम्फोसाइट मध्ये कसलं न्यूक्लियस असतं, लार्ज, स्पेरिकल किंवा सर्क्युलर.
म्हणजे इथं काय येईल आन्सर तुमचं? डी ऑप्शन येईल, की ज्याला आपण म्हणतो की सर्क्युलर. ठीक आहे. तर आता एवढे क्वेश्चन्स आपण एमसीक्यू आपण ह्याच्यावरचे सॉल्व्ह केले. उरलेले जे एमसीक्यूज असतील ते तुम्ही सॉल्व्ह करा आणि अडचण असेल तर मग माझ्याशी विचारा.